तरी तुमची कृपा दृष्टी ठेवा, अखंड रखवाली ठेवा, भक्ती सोहळा दिव्यपणे पार पडावा यासाठी प्रार्थना करतायत। इतर सेवक आपत्ती काही न येता इतर बाबतीत काही अडचणी न येता चांगल्या प्रकारे दिव्यपणे पार पडावा यासाठी प्रार्थना करतायत। तरी तुमची कृपा दृष्टी ठेवा, अखंड रखवाली ठेवा, सर्वांना सुख समाधान शांती मिळवून द्या। क्लेश पीडा पीडा परिहार करा, मंडळामध्ये सर्वांना पीडा व्यापार धंद्यात यश मिळवून द्या। कृपा करा, कल्याण करा, अखंड रखवाली ठेवा, मनोकामना पूर्ण करा सर्वांची आणि यापेक्षा अनुदान आपली सेवा करू।
श्रीदेव जमरामधून नारायण रामेश्वर सातेरी पाहुणे भावाई चवाटो बाराचो पूर्वज गांगो गाडोस आज समस्त देवतांका गाव भेटीसाठी आज गावकऱ्यांनी सुखी राहण्यासाठी आज गाव भेटीसाठी ते पालखी सोहळा जात असतो। गावकऱ्यांना पूर्वपरंपरा चाललेली आज परंपरा चालू आहे। अतोनात गर्दी असते। भाविकांच्या श्रद्धाळू स्थान असल्यामुळे भाविक सर्वजण आपल्या जीवदेव रामेश्वरासाठी दर्शनासाठी येत असतात। सर्वजणांचे मनोकामना पूर्ण होतात। त्याच्यासाठी सर्वजण आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी आज भाविक येऊन आपली मनोकामना देवाचरणी ठेवून आपली सर्व इच्छा पूर्ण करतात आणि सगळ्यांचं भलं होण्यासाठी गावघरीनं सुखी राहण्यासाठी रामेश्वर नारायण सातेरी पाहुणे भावई चवाटो आज सर्व देवतांका भरलेलं फळ ठेवून श्रीफळ ठेवून आज समस्त देवतांना गारणं घालून आज सर्व गाव सुखी राहण्यासाठी आज ते चाललेलं असतं। त्याप्रमाणे आज भूतनाथ मंदिर, आज मोरेश्वर मंदिर, दांडेश्वर मंदिर, आज गिरोबा मंदिर, आज काळबादेवी मंदिर हे समस्त देवतांना नारळ ठेवून आज जोशी मांडे सर्व देवतांना भरलेलं फळ ठेवून सांगणं करून गावकऱ्यांना सुखी राहण्यासाठी आज गावकऱ्यांना सुखी राहण्यासाठी आज जे काही प्रयत्न चालू करतात ते सर्व सफल होतात। त्याच्यामुळे सर्वांचं कल्याण होऊन सर्व सुखी राहतात आणि काय सर्व भाविकांना सुख शांती आरोग्य ऐश्वर्य मिळून सुख समाधान मिळतं। सर्व वर्षाची राखण रखवली राहते। नमस्कार। अत्यंत पुरातन कालापासून चालत आलेला असा हा आमचे ग्रामदैवत श्रीदेव रामेश्वर व श्रीदेव नारायण यांचा पालखी सोहळा अत्यंत अभूतपूर्व असा सोहळा फार पूर्वीपासून हा सोहळा चालत आलेला आहे। पण यावर्षी हा जो सोहळा आहे हा न भूतो न भविष्य ती असा झालेला आहे, कारण यावर्षी महिलांची उपस्थिती ही अगदी मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे। त्यामुळे एक वेगळीच रंगत आलेली आहे। दरवर्षीप्रमाणे यंदाही अगदी आमचा श्रीदेव रामेश्वर आणि श्रीदेव नारायण हे मोठ्या थाटामाटात अगदी पेशवाई पगडी घालून निघालेले आहे। दिमागदार असा सोहळा, सोहळा, आनंदवारी। कारण आज आमचा देव आपलं राऊळ सोडून आपल्या भक्तांसाठी अगदी रस्त्यावर, अगदी मळ्यातनं चिखलातनं चिखल तुडवून देव येत आहे। हे अत्यंत असं म्हणजे नयन दीपक असा हा सोहळा आहे। आणि या सोहळ्याला ही जी यावर्षीची जी रंगत आलेली आहे तो महिलांचा उत्साह हा अभूतपूर्व असा दिसून येत आहे, आलेला आहे आणि हा निदर्शनास आलेला आहे। आणि हे पाहून माझा रामेश्वर, माझा नारायण हा नक्कीच सुखावला असेल, आनंद झाला असेल। आणि अशीच माझ्या रामेश्वर आणि माझ्या नारायणाच्या चरणी प्रार्थना करते की हा सोहळा असाच उत्तरोत्तर रंगत जावो आणि यापेक्षाही जास्त अशी उपस्थिती या सोहळ्याला लाभो अशी त्याच्या चरणी प्रार्थना करते आणि थांबते।